नमस्कार, वैष्णवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंटसारखी चमचमीत आणि तर्रीदार शेवभाजी. तर त्याच्यासाठी इथे मी ठेचलेला लसूण, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला, काळा मसाला, धना पावडर आणि हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर टोमॅटो प्युरी आणि बारीक कापलेला कांदा आणि शेव घेतलेली आहे. तर कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन ते गरम केलेलं आहे व त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी देत आहे. जिरे मोहरी चांगली तडतडून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कढीपत्ताही टाकायचा आहे. फोडणी देऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे लसूण. लसूण हा मिक्सरमध्ये बारीक न करता खलबत्त्यामध्ये छान ठेचून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या भाजीमध्ये लसणाचा छान फ्लेवर उतरतो. आता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे व तो सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. छान असा कांदा परतून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करायची आहे. कांदा व टोमॅटो प्युरी चांगली एकजीव करून परतून घ्यायची आहे. माझे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आता हे एक साईडला करून आपण घेतलेले मसाले त्यामध्ये टाकायचे आहेत. आता मसाला खाली करपू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, जेणेकरून आपला मसाला खाली चिटकत नाही आणि त्याला चांगलं छान असं तेल सुटतं. आता इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. मस्त तेल सुटेपर्यंत मसाले परतवून घ्यायचे आहे. आता 2 मिनिटासाठी इथं मी झाकण ठेवणार आहे. हे बघा, आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे, जेणेकरून आपल्या भाजीला मस्त अशी तर्री येते. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मस्त असा सुगंध येतोय भाजीचा. हे बघा, छानशी तर्री आलेली आहे आणि उकळी फुटली आहे. त्यानंतर त्यामध्ये शेव टाकली आहे व जराशी कोथिंबीर. तर तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल शेवभाजी. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.